तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती गणपती बाप्पाकडे आमच्या आईसाहेब लवकरात लवकर घरी परत येऊ दे अशी प्रार्थना करत असतो आणि त्यावेळी मग अक्षरा त्या ठिकाणी येत अधिपतीला सांगते की तुमच्या मनात काय सुरू आहे हे बाप्पाला माहिती आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. आणि ते ऐकून अधिपतीला सुद्धा आनंद होतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण गणपतीच्या विसर्जनाबद्दल बोलू लागतात. अक्षरा आणि अधिपती छान एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि मग त्यावेळी अक्षरा पुन्हा एकदा अधिपतीसमोर शिक्षणाचा विषय काढते. ती म्हणते की अधिपती, तुम्ही आता बाप्पा पुढेच मला प्रॉमिस करा की तुम्ही पुन्हा तुमचं शिक्षण सुरू कराल. पण त्यावर अधिपती काही उत्तर देत नाही. तर अक्षरा पटकन जाऊन एक वही पेन घेऊन येते आणि त्याला सांगते की तुम्ही ना आता यावर श्री गणेशाय नमः असं लिहा आणि मग आपण तुमच्या शिक्षणाला सुरुवात करूयात. मात्र अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, आधीच आमच्या डोक्याला खूप व्याप आहे, त्यात हे अजून कशाला. पण अक्षरा त्याला शांतपणे बसवत समजावते की अधिपती, तुम्हाला आठवतंय का जेव्हा आपण फळा घेऊन पहिल्यांदा या घरात आलो होतो तेव्हासुद्धा तुमच्या मागे कितीतरी कामं होती, मात्र तरीसुद्धा आपण तुमचं शिक्षण सुरू केलंच ना. आणि त्यानंतर तर तुम्ही मला भेटण्यासाठी शाळेत येत राहिलात. आपण किती काय काय फेस केलं पण तरीही शिक्षण काही थांबवलं नाही. मग आताच काय झालं, प्लीज तुम्ही पुन्हा एकदा शिक्षण सुरू करा. आणि मग शेवटी अधिपतीसुद्धा पुन्हा त्याचं शिक्षण सुरू करण्यासाठी होकार देतो. अक्षराने जी वही आणलेली असते त्यावर श्री गणेशाय नमः असं लिहितो. त्यामुळे अक्षरा खूप खुश होते. तर दुसरीकडे चंची त्या रम्याला कॉल करते आणि त्याला विचारते की तुझा प्लॅन काय आहे ते मला सांग, म्हणजे मी सुद्धा तुला मदत करेल, तुला काहीतरी आयडिया देईल, काही जर कमी जास्त असेल तर ते सांभाळून घेईल. मात्र तो रमेश तिला म्हणतो की तुमची आयडिया तुमच्या जवळच राहू द्या, तुमच्या आयडिया मला खूप महागात पडतात आणि आता मी जो काही प्लॅन केला आहे ना तो तुम्ही उद्याच बघा, उद्या तुमच्यासाठी सरप्राईज असेल. आणि मग तो हसतच फोन ठेवून देतो. मात्र त्याच्या अशा बोलण्यामुळे चंची काळजीत पडते. रमेशने नेमका काय प्लॅन केला असेल असा तिला प्रश्न पडतो. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. ती चंचीला सांगत असते की त्या चारूबाईने त्या इराला घरी बोलावलं, तिची ओटी भरली, तिला सोन्याचा दागिना दिला, आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. जर आपल्याला सुद्धा पैसे हवे असतील ना तर आपण तिच्याशी चांगलंच वागायला हवं. मात्र चंचीचं काही तिच्या या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि त्यामुळे दुर्गी तिच्यावर खूप चिडते. पण चंची तिच्यावरच ओरडते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा आणि अधिपती सेम कपडे घालून विसर्जनासाठी छान तयार झालेले असतात. ते दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. अक्षरा अधिपतीला इको फ्रेंडली विसर्जनाबद्दल सांगत असते आणि मग अधिपतीसुद्धा तिला म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळं काही शांततेत आणि व्यवस्थितच करूयात. आणि ते ऐकून अक्षरा खुश होते आणि मग ती गणपतीकडे प्रार्थना करते की आज सगळं काही ठीक होऊ दे. तर दुसरीकडे तो रमेश त्या गाड्याची सजावट करत असतो आणि तितक्यात ओंकार त्या ठिकाणी येतो. तो रमेशला विचारतो की सगळं काही व्यवस्थित झालं आहे ना. आणि त्यावर तो रमेशही नाटक करत हो म्हणतो. तर ओंकार त्याला ताकीद देत सांगतो की आज मिरवणुकीमध्ये कोणतेही गडबड होता कामा नये. मात्र ते ऐकून रमेश हसतच मनाशी म्हणतो की गडबड तर होणारच. तर दुसरीकडे गणपतीची आरती सुरू असते. अधिपती आणि अक्षरा एकत्र मिळून आरती करतात आणि मग त्यानंतर अधिपती गणपतीला तळणीच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवला आहे की नाही हे बघत असतो आणि ते बघून चारुलता हसतच म्हणते की अरे हो बाबा, तळणीच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवलाय, आता यापुढे या घरात तुझ्या मनाविरुद्ध काही घडणार नाही. आणि ते ऐकून सगळेजण अधिपतीकडे बघू लागतात. अधिपतीसुद्धा खुश असतो. पण त्याचवेळी मग चारुहास सर म्हणतात की आई प्रत्येक वेळी मुलाला जे हवं तेच करते, पण कधीकधी मुलाने सुद्धा आईच्या मनाचा विचार करावा ना. मात्र त्यांच्या अशा बोलण्यामुळे अधिपती खूप चिडतो आणि त्या दोघांचाच वाद सुरू होतो. पण चारुलता आणि अक्षरा कसंबसं त्या दोघांना शांत करतात आणि मग त्यानंतर हा वाद मिटतो. तर दुसरीकडे तो रमेश त्याच्या माणसांकडे जात विचारत असतो की सगळी तयारी झाली आहे ना, तुम्हाला आपला प्लॅन व्यवस्थित माहीत आहे ना. आणि त्यावर ते लोक म्हणतात की हो साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आम्हाला कालपासून 10 वेळा हा प्लॅन सांगितलाय आणि तो आमच्या डोक्यात एकदम व्यवस्थित बसला आहे. तर तो रमेश त्यांना सांगतो की हे बघा, याआधी आपले 2 प्लॅन फेल झाले आहेत, त्यामुळे काही झालं तरी हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा. आणि मग त्यानंतर तो त्या लोकांना विचारतो की काय करायचे माहिती आहे ना तुम्हाला, विसर्जनानंतर आपला प्लॅन सुरू होईल
आणि त्यावर ते लोकसुद्धा हो म्हणतात आणि रमेशला सांगतात की आम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी डोक्याला पट्ट्या बांधणार आहोत. मात्र रमेश त्यांना म्हणतो की डोक्याला पट्ट्या तर बांधाच, त्याचसोबत खांद्यावर सुद्धा एक एक पट्टी घ्या, म्हणजे तुम्हाला एकमेकांना ओळखता येईल. आणि त्यावर ते लोक हो म्हणत पुढच्या कामासाठी जातात. तर रमेश हातामध्ये गुलाल घेत म्हणत असतो की आता माझा जीव गेला तरीही चालेल, पण त्या अधिपतीला मी जिवंत सोडणार नाही. त्यानंतर मग फॅक्टरीमधील गणपतीची आरती सुरू असते. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. मात्र आरती संपन्न झाल्यावर ताटामधील दिवा विझतो आणि ते बघून दुर्गी लगेच अपशकुन झाला असा आरडाओरडा करायला सुरुवात करते. आजी, चारुलता, अक्षरा तिला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण दुर्गी काही गप्प बसत नाही. ती म्हणते की आज नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे. त्या दिवशी सुद्धा आग लागली होती आणि आता तर काय दिवाच विझलाय. हा खरंच खूप मोठा अपशकुन आहे. मात्र कोणीही तिचं बोलणं सिरियसली घेत नाही. त्यामुळे दुर्गी तेथून चिडून निघून जाते. अधिपती चारुलता आणि चारुहास यांना सांगतो की आता तुम्ही घरी गेलात तरीही चालेल. त्यामुळे मग ते घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे चंची त्या रमेशला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, पण तो काही तिचा कॉल रिसीव करतच नाही. त्यामुळे ती खूप चिडलेली असते. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येत तिला अपशकुन झाल्याचं सांगते, पण चंची तिचं बोलणं ऐकूनही घेत नाही आणि तेथून निघून जाते. तर दुसरीकडे तो रमेश विसर्जनासाठी त्याने बनवलेला गाडा घेऊन येतो आणि मग त्यानंतर अधिपती आणि रमेश गणपती बाप्पाची मूर्ती त्या गाड्यावर ठेवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.